कधीच डेंटिस्टकडे जात नाही आहेत का? जर उत्तर हो असेल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. कारण दातांचे अनेक गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही वेदना देत नाहीत. जेव्हा दुखायला सुरुवात होते तेव्हा अनेकदा आजार बऱ्याच पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. आपल्या शरीरात जशी नियमित हेल्थ चेकअपची गरज असते तशीच दातांनाही नियमित तपासणीची गरज असते. अनेक लोक फक्त दात दुखू लागलं तरच डेंटिस्टकडे येतात, पण दातामध्ये होणारी कीड म्हणजे कॅव्हिटी, हिरड्यांचे आजार, टार्टर साचणे, हाडांची झीज, सुरुवातीचे इन्फेक्शन आणि अगदी तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सुद्धा अनेकदा वेदना रहित असतात. उदाहरणार्थ एका छोट्या कॅव्हिटीकडे वेळेत लक्ष दिले तर ते फक्त साध्या फिलिंगने वाचवता येते, पण तीच कीड जर दुर्लक्षित झाली तर ती नसांपर्यंत पोहोचते आणि मग रूट कॅनल आणि काही वेळा दात काढण्याची गरज लागते. हिरड्यांचे आजारही सुरुवातीला तसेच शांतपणे चालू होतात. ब्रश करताना थोडे रक्त येणे, हिरड्या सुजणे, तोंडाला दुर्गंधी येणे काही सुरुवातीची लक्षणे आहेत, पण वेळेत उपचार न केल्यास दातांना आधार देणारे हाड कमी होऊ लागते आणि शेवटी दात हलू लागतात. नियमित तपासणीमध्ये डेंटिस्ट तुमच्या दातांची, हिरड्यांची, चावण्याची पद्धत, जुने फिलिंग, क्राउन, ब्रिज तसेच आवश्यक असल्यास एक्सरेद्वारे दिसत असलेल्या समस्यांची तपासणी करतात. त्यामुळे आजार लवकर सापडतात आणि उपचार सोपे होतात, कमी खर्चिक होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे नैसर्गिक दात जास्त काळ सुरक्षित राहतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दात दुखत असोत किंवा नसोत दर 6 महिन्याने एकदा दंत तपासणी करून घेणे चांगली सवय आहे. लक्षात ठेवा, दुखत नाही म्हणजे दात पूर्णपणे निरोगी नाहीत असे नेहमीच नसते. वेळेवर केलेली तपासणी तुमचे दात, तुमचा वेळ, तुमचा खर्च तो सगळ्या तिन्ही गोष्टी वाचू शकते. तुमच्या दातांची नियमित तपासणी करून घ्या आणि निरोगी सुंदर हास्य कायम ठेवा.